नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वासेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमची एक्झाम जवळ आले NM वाल्यांची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण GNM वाल्यांची GNM फर्स्ट इयरचा जो आजचा क्वेश्चन पेपर आहे जुने जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर GNM फर्स्ट इयरचे जुने क्वेश्चन कोणते विचारले ते बघूया. 5 मार्काचे जे मला पॉसिबल आहे ते मी घेते आणि महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत ते ऑलरेडी चॅनलवर आहेत, जे आहेत ते घ्या, नसतील ते तुम्ही नोट्स काढून अभ्यास करा आणि परीक्षा द्या. एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियुक्ती केलेली लोकसंख्या 4 ऑप्शन आहेत. 50,000, 30,000, 20,000, 25,000, 30,000 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आहारातल्या प्रथिनांच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. तर कुपोषण, मुळदूस, बेरीबेरी, बहिरेपणा. तर उत्तर बरोबर आहे मुळदूस. जागतिक योग दिन दरवर्षी डॅश दिवशी साजरा केला जातो. 7 एप्रिल, 12 मे आहे, 21 जून आहे, 2 ऑक्टोबर. तर उत्तर बरोबर आहे 21 जून या दिवशी जागतिक योग दिन आपण दरवर्षी साजरा करतो किंवा केला जातो. BCGचे लसीकरण डॅश या रोगापासून प्रतिबंध म्हणून देतात. BCG जी लस आहे ते आपण का देतो? गोवर, पोलिओ, कावीळ, क्षयरोग. तर क्षयरोगापासून प्रतिबंध करता यावा याच्यासाठी BCGची लस देतो. ॲनाफिलिस जातीच्या डासामुळे डॅश हा रोग होतो. तर आहे हिवताप, येलो ताप, डेंग्यू, चिकनगुनिया ताप. तर हिवताप हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचं. जागतिक आरोग्य दिन डॅश या दिवशी साजरा करतात. 4 ऑप्शन आहे. 7 मार्च, 7 एप्रिल, 7 मे, 7 सप्टेंबर. तर 7 एप्रिल हे उत्तर बरोबर आहे. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा करतात. गरोदरपणाचा एकूण कालावधी डॅश या दिवसांचा असतो. 265 आहे, 310 आहे, 280, 365, 280 हे उत्तर बरोबर आहे. कॅल्शियमची दैनंदिन गरज डॅश मिलीग्रॅम आहे. याचं उत्तर तुम्ही मला सर्च करा आणि कमेंट करा. डॅश ही अन्न टिकवण्याची योग्य पद्धत आहे किंवा चांगली पद्धत आहे. उकळविणे आहे, सुकविणे आहे, मिश्रण आहे, बेकिंग आहे. तर सुकवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर लवकर निदान व उपचार ही प्रतिबंधाची डॅश स्तर आहे. लवकर निदान व उपचार हा प्रतिबंधाचा कुठला स्तर आहे? तर प्राथमिक आहे, तृतीय आहे, दुय्यम आहे, प्रायमोडियल आहे. तर दुय्यम आहे. आता 5 मार्काच्या जोड्या आहेत. स्लाईड प्रोजेक्टर, आवळा, पथनाट्य, जमिनीखाली पाणी, अतिसार. तर ब गटात आहे जीवनसत्व, क जीवनसत्व, आरोग्य शिक्षण, AB एड्स, ORS आणि खोलविहिरी. तर आपण बघूया ऑलरेडी ह्याच्या स्लाईड प्रोजेक्टर आहे AB एड्स, आवळा म्हणजे क जीवनसत्व, पथनाट्य म्हणजे आरोग्य शिक्षण, जमिनीखाली पाणी, खोलविहिरी आणि अतिसार म्हणजे ORS. त्याच्यानंतर आपण बघूया 2017. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 2015चा जो क्वेश्चन आहे ते बघूया. तर विटॅमिन B1 याला डॅश म्हणतात. तर आहेत ॲस्कॉर्बिक ॲसिड, थायमिन, रायबोफ्लेविन, पॅथॅराडोक्सिन. तर उत्तर बरोबर B1ला थायमिन असं म्हटलं जातं. हे उत्तर बरोबर आहे. थोडंसं कठीण आहे. लोहाच्या कमतरतेमुळे डॅश हा होतो. कुपोषण आहे, रातअंधळेपणा आहे, रक्तक्षय, रिकेट्स आहे. तर उत्तर बरोबर आहे रक्तक्षय. टेलिव्हिजन हे डॅशच्या प्रकारचे दृकश्राव्य आहे. तर मला हे उत्तर कमेंट करा. आपण टेलिव्हिजन जे आपण TV बघतो ते कुठल्या प्रकारचं दृकश्राव्य आहे? तर ह्याचे 2 आहेत, ऐकणे, बघणे दोन्ही की वरील सर्व. मला उत्तर कमेंट करा. कसं आहे? ऐकणे व बघणे इथे येतो, ऐकणे बघणे दोन्ही किंवा वरील सर्व. हे मला उत्तर कमेंट करा. पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण डॅश लिटर असते. 1 ते 1.5 मिलीग्राम इतके असते. नायसिनच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. नायसिन आहे त्याच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो? पेरीबेरी आहे, पेलाग्रा आहे, विटॅमिनोसिस आहे, गॉयटर आहे. तर पेलाग्रा हे नायसिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया प्रकारे जे आजचे जे क्वेश्चन आहेत
माझे आपले फिलिंग द ब्लँक्स जे आहेत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग GNM फर्स्ट इयरचे. अजून जे आहेत आता पेपर तुमचा आहे लवकरच आहे, तर आता मला जे जमेल पॉसिबल झाले तसं मी घेते. अजून जमतील तसे मी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करते. आणि भेटू आपण लवकर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.